टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पडली। आज खऱ्या अर्थाने मतमोजणी होणार आहे। बारामतीमधील प्रशासकीय भवन आहे, येथे हे मतमोजणी होणार आहे। एकंदरीतच काल यामध्ये 76% सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खऱ्या अर्थाने 45 जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य या मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। आपण पाहू शकता की बारामतीमधील जे प्रशासकीय भवन आहे येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा निकाल हाती येण्याची पूर्णता निकाल लागण्याची शक्यता आहे। एकंदरीत सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे आणि ही मतमोजणी 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जय भवानी माता पॅनेल आणि छत्रपती बचाव पॅनेल यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होणार आहे आणि दोन्ही पॅनेलमधून 45 उमेदवारी यांचे जे मतदान झालं आहे यांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालेलं आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कोण निवडणुकीमध्ये बाजी मारणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।